यानंतरची बातमी मनसेतून आहे। मनसेकडून आज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। राज ठाकरे स्वतः मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील। अगदी थोड्याच वेळात रंगशारदा सभागृहात या मेळाव्याला सुरुवात होईल। ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर हा पहिलाच मेळावा होणार आहे। युती झाली तरी काही जागांवर अद्यापही पेच कायम आहे। त्यामुळे राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबई महानगरपालिका वगळता इतर महापालिकांचे एबी फॉर्म्स मनसेकडून देण्यात आलेत। मुंबईच्या जागावाटपाच्या बैठका रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरूच होत्या। अशातच आज होत असलेल्या मेळाव्यात राज ठाकरे बंडखोरी टाळण्यासाठी काही आवाहन करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज ठाकरे आजच्या मेळाव्यातून पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतात याकडे लक्ष असेल। अजय माने आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अजय, राज ठाकरेंचा मेळावा, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन, फुल पॅक्ड कार्यक्रम असणार आहे हा। साधारणतः काय चर्चा आहे, काय कानमंत्र राज ठाकरे देतील? आपण जर पाहिलं तर मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने आता मनसेचा पहिला मेळावा आणि थेट नेत्यांपासून ते उपशाखा अध्यक्षांनी गटप्रमुखांपर्यंत सर्वांनाच या मेळाव्याला उपस्थित राहण्याचा मेसेज जो आहे तो पाठवलेला आहे। त्यानंतर आता कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी दाखल होऊ लागलेले। विशेष म्हणजे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी, प्रचार कसा करायचा आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की न सुटलेला जागा वाटपाचा तिढा, त्यामुळे पदाधिकारी, नेते मंडळी, कार्यकर्त्यांची मनधरणी कशी करायची या सगळ्याबाबत आज जे ते राज ठाकरे भाष्य करताना आपल्याला पाहायला मिळतील। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की माध्यमांना थेट आतमध्ये घेतलं जाणार नाही, माध्यमांना याचं वार्तांकन करता येणार नाही। पण आज राज ठाकरे मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने जो कानमंत्र देतील त्याच्यानंतर मनसैनिक प्रचार कसा करताना पाहायला मिळेल हा एक महत्त्वाचा मुद्दा। आणि दुसरा म्हणजे की युती एकीकडे झालेली आहे, पण नेमक्या मनसेच्या वाटेला किती जागा आलेल्या आहेत, किती ठिकाणी मनसे मुंबईत निवडणूक लढवणार आणि त्या ठिकाणी मग कशा पद्धतीने प्रचार करायचा, एकत्र कसा प्रचार करायचा आणि स्वतःचं अस्तित्व पुन्हा एकदा नव्याने निर्माण करण्यासाठी काय काय गोष्टी करायच्या या सगळ्या संदर्भात माहिती राज ठाकरे आज देताना पाहायला मिळतील। आणखी एक म्हणजे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने केंद्रीय समिती जी आहे ती तयार केली होती आणि या केंद्रीय समितीकडून मुंबईचा संपूर्ण अहवाल आणि काल म्हणजे रविवारपर्यंत झालेल्या बैठकीची सगळी माहिती ही राज ठाकरेंना वेळोवेळी देण्यात आलेली आहे। आणि त्या सगळ्यांचा एक निष्कर्ष सुद्धा आज राज ठाकरे स्वतः पदाधिकाऱ्यांसमोर, कार्यकर्त्यांसमोर, शाखा प्रमुख, शाखाध्यक्षांपर्यंत बरोबर आहे। त्यामुळे आजच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे कोणकोणत्या मुद्द्यांवरती भाष्य करतात आणि पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देतात याची उत्सुकता असेल। अजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे चित्र अखेर स्पष्ट झालंय। मुंबई महापालिकेसाठी चौरंगी लढत होणार आहे। मुंबईत भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र निवडणूक लढणार असल्याची घोषणा याआधीच झाली होती। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही काल पहिली उमेदवार यादी जाहीर करून स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलंय। आणि यानंतर स्वबळाची घोषणा करणाऱ्या काँग्रेसनं वंचित सोबत आघाडी केलेली आहे। दरम्यान आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही ठाकरे बंधूंसोबत युती करण्याचं जवळपास निश्चित केलंय। त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक आता आणखी रंगतदार होणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। उल्हासनगरचा